बरं नंदिनी, अगं आपण तन्मयसाठी जी गंमत आणली आहे ती देऊया ना त्याला. ये हो, आम्ही तुझ्यासाठी गंमत आणली आहे, तुला खूप आवडेल. दे 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 पटकन. हे घ्या तुझा लॅपटॉप. आम्ही दोघींनी जाऊन रिपेअर करून आणलाय. कसा आहे बघ ना उघडून. सगळे लेटर्स आहेत. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. म्हणजे माझं काम आता खूप सोपं झालं. हा कसला फोटो आहे? अरे काही नाही, तो जुना माझा फोटो सापडला मला. बरं तू जाऊन आवर जा तुझं. मी तुझ्या नाश्त्या पाण्याचं बघते. आणि आधी फ्रेश व्हायचं आणि मग कामाला सुरुवात करायची. हो हो. नाही तर बसशील लगेच लॅपटॉप हातात घेऊन. बरं मी आलोच. आलोच. नंदिनी, हा फोटो बघ ना. हे पप्पा आहेत ना तुझे? म्हणजे मी राया जबडेंना ओळखलं, पण हे जर तुझे पप्पा आहेत तर ही तुझी आई आणि ही तू ना? ही आई आहे ना तुझी आणि ही तू? नंदिनी काय झालं? फेकून दे तो फोटो. जाळून टाक. ती माझी आई नाहीये. ती मी नाहीये. त्यातलं कोणीच नाही. मला माहिती. मला आईच नाहीये. अरे तू माझी आहेस आणि तन्मय बाकी कोणी माझं नाहीये. मला आई नाहीये. नंदिनी अगं असं काय बडबडतेस तू? प्रत्येकाला आई असते ना. ही मी सांगितलं ना ती माझी आई नाहीये. फेकून दे तो फोटो. मला नकोय. ती माझी आई नाहीये. नाहीये ती माझी आई. नंदिनी नाहीये ती माझी आई. ती माझी आई नाहीये. ती कोणी नाहीये. होय, हा तिघांचा फोटो मीच रायाकडून घेतला. नंदिनीच्या वर्तणुकीसंबंधीची ही शेवटची टेस्ट होती आणि आता तिच्या उपचारांबद्दल मी ठामपणे माझं मत सांगू शकतो. काका मग काय निष्कर्ष काढलाय तुम्ही? नंदिनीची केस अवघड असली तरी तिला बरं करणं अशक्य नाहीये. आता मी निश्चिंतपणे उद्या फ्लाईट पकडायला मोकळा. काका काय बोलताय तुम्ही? हे कसली फ्लाईट? मी परत जातोय अमेरिकेला, माझ्या मुलाकडे. ओ फॉरेन काका, काय बोलताय काय तुम्ही? तुम्ही असे अचानक जर का अमेरिकेला निघून गेलात तर नंदिनीला बारा कोण करणार? तुमच्या भरवशावर तर आम्ही आहोत ना इकडे. हो ना काका. आणि हे मध्येच असं अमेरिकेला जायचं का काढलंय तुम्ही? आरोही, मी एक मानसोपचार तज्ञ असून सुद्धा माझ्या इगोला चिकटून बसलो होतो आणि मुलाबाळांसोबत राहण्याच्या सुखाला दुरावलो. आरोही, तू तर नंदिनी सारख्या एका परक्या मुलीसाठी एवढी ऍडजस्टमेंट करतेस, स्वतःचा संसार पणाला लावतेस, मग मी माझा इगो बाजूला ठेवून पुढाकार का नाही घ्यायचा?
मी माझ्या माणसांकडे परत जातोय. आता तिथेच राहणार आहे. पण जगात कुठेही जरी गेलो तरी आग्रह कधीच विसरू शकणार नाही. ओ फरेन काका, पण नंदिनीचा काय? तिची ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडली तर ती बरी कशी काय होणार? काका, आणि नंदिनीला जर खरंच मानसिक आजार असेल तर तिच्यावर उपचार न करताच कसे काय परत जाताय तुम्ही? हा, आरोही, नंदिनीला डॉक्टरच्या उपचाराची नाही तर आईच्या मायेची गरज आहे. आणि तीच तिची खरी ट्रीटमेंट आहे. आणि मला खात्री पटली, नंदिनी इतके वर्ष जिची वाट बघत होती ती तिची आई तिला भेटलीये. म्हणजे तू. तुझी माया आणि आपुलकी हेच खरं नंदिनीचं औषध आहे. तू निश्चितपणे तिला बरं करशील. आता मला इथे थांबायची काहीच गरज नाही. अहो पण काका, नंदिनीने इतके दिवस औषधं घेतलीच नाहीये. ती तर द्यावीच लागतील ना तिला. हो, ती औषधं तर तिच्या पोटात जायलाच पाहिजेत. पण तिच्या न कळत. आणि हे सगळं स्किल तुझं असेल. आणखी एक गोष्ट, नंदिनीला ताप येणार नाही याची काळजी घे. असं का म्हणताय तुम्ही? तिची मेडिकल हिस्ट्री जाणून घेण्यासाठी मी तिच्या फॅमिली डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की नंदिनी जर कधी डिस्टर्ब झाली तर तिला ताप येऊ शकतो. आणि वेळीच जर तिच्यावर उपचार झाले नाहीत तर तिला फिट्स येऊ शकतात. यामध्ये मेंदूच्या पेशींचं जबरदस्त नुकसान होऊ शकतं. नंदिनीची मानसिक अवस्था खूपच नाजूक होऊ शकते. त्यामुळे तिला ताप येणं फारच रिस्की आहे. अरू, तिची नीट काळजी घेशील ना? हो काका, मी पूर्णपणे काळजी घेईन तिची. अरे देवा, हे तर एकदम किचाट आहे. म्हणजे आरूला आता हे पण सगळं बघावं लागणार काय? आधीच ती एवढं सगळं झेलते, त्याच्यामध्ये आता हे. उद्या माझं मुंबईहून विमान आहे. मला आत्ता निघायला हवं. नमस्कार करते. निघायचं? हा, तुम्हाला सोडतो मी. चला. सावकाश जा. नंदिनी, नंदिनी, चल उठ बघू. हे बघ, थोडंसं खा आणि मग झोपू ना. नंदिनी, नंदिनीला ताप आलाय. नंदिनी, हे बघ, उठतेस ना? काय होतंय नंदिनी? थंडी वाजते का तुला? थांब थांब एक मिनिट.
मला आईकडे नाही जायचं. मी कुठेही नाही जाणार. मला इथेच राहायचंय. नंदिनी की नंदिनी जर कधी डिस्टर्ब झाली तर तिला ताप येऊ शकतो आणि वेळीच जर तिच्यावर उपचार झाले नाहीत तर तिला फिट्स येऊ शकतात. अरे देवा, हे मी काय केलं? नंदिनीला बाहेरचं हवं तसं खाऊ दिलं आणि त्यातच तो फोटो दाखवून तिच्या मनावरच्या जखमाही ताज्या केल्या. त्यामुळे तर ती आजारी पडली नसेल ना. मी असं कसं वागले? माझ्या हातून एवढी मोठी चूक कशी झाली? मी नाही जाणार कुठेही तुला सोडून. मला नाही जायचं. तू जाऊ नको. नंदिनी, मी तुला सोडून कुठेही जात नाहीये. हा, तू झोप शांतपणे. अरे माझं काम होत आलंय, तू पण जरा वेळेत झोप. काल रात्री जागरण झालंय, जरा वेळेत झोपलीस तर सकाळी फ्रेश वाटेल. हा, हो हो. तुझं आवरलंय का? हा हो, आवरलंय. आपल्याकडे थर्मामीटर होतं ते कुठे रे? काय माहित नाही ग, पण कशाला हवंय? कोण आजारी आहे? आरोही, अगं मी तुला काहीतरी विचारलं, लक्ष कुठे आहे? काय झालं? थर्मामीटर कशाला हवंय? कोण आजारी आहे? तू नको लक्ष देऊस, मी बघते ना काय करायचं ते. तू काम कर तुझं, आलेच मी. आरोही, नाम्या, हा ताई, माझ्या ना एका भांड्यात बर्फाचं पाणी आणून दे ना मला पटकन. बर्फाचं पाणी कशाला हवंय? प्रश्न कशाला विचारत बसतोस नाम्या? पटकन नंदिनीच्या खोलीत पाणी घेऊन ये. ह्या नंदिनी मॅडमनी ना पुन्हा काहीतरी गडबड केलेली दिसते. नंदिनी, नंदिनी काय होतंय? थंडी वाजते का तुला? ही अशी सरळ झोप. अरे देवा, 102 वर गेला हिचा ताप. ताई, बर्फाचं पाणी, त्यात मीठही टाकले आणि ह्या पट्ट्या. बरं झालं हे सगळं घेऊन आलास. बरं ऐक ना, जा ना पटकन कोलनची बॉटल आणून. पण यांना काय झालंय असं अचानक? तू प्रश्न नंतर विचारशील का नाम्या? अरे ताप आलाय तिला, जा ना पटकन. हा, अरोही, प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नको. नंदिनी शांत हो. मला सोडून नको जाऊ कधीच. हो नंदिनी, मी कुठेही सोडून जात नाहीये तुला. आहे मी इथेच आहे. तू शांत हो बघू. नाम्या, अरे उभा का राहिलायस तू? जा ना पटकन. हा हा. तन्मयला सांगितलेच ना माझ्या जवळ. पप्पा प्लीज प्लीज मला नका पाठव. मला नाही जायचं हॉस्टेलला. आरोही,
मध्यरात्री का फोन करते? हा आरोही, काही सगळं व्यवस्थित आहे ना? मला जरा तुमच्या फॅमिली डॉक्टरचा नंबर देता का? आमच्या डॉक्टरांचा नंबर? का ग? काय झालं नंदिनीला? काय ठीक आहे ना ती? नाही म्हणजे थोडी तब्येत बिघडली आहे तिची. काय झालं तिला? काही नाही, तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. ताप आलाय थोडा तिला. आणि त्याचं काय आहे, माझ्या माहितीतलं एखादं औषध दिलंही असतं मी तिला, पण नेमक्या त्याच औषधाची तिला अलर्जी असली तर, म्हणून तुमच्या फॅमिली डॉक्टरचा नंबर हवा होता. हा देतो देतो, गेली म्हणजे. हा एक सेकंड. हा बोला. 98 थँक्यू सो मच. पुन्हा काही लागलं तर फोन करेन ना मी. ठेवते. हो, मी येतो तिकडे आता. नाम्या, कोण आजारी आहे? नंदिनी मॅडम, तिला काय झालंय? थंडी भरली आहे आणि तापाने फणफणतायत त्या. अच्छा. हो डॉक्टर. नाही, खरं तर मी तिच्या फॅमिली डॉक्टरना फोन केला होता, पण त्यांनी माझा फोनच नाही घेतला. हा हो, ती टॅबलेट आहे ना माझ्याकडे. अच्छा हो, कॉलन वॉटरच्या घड्या सुद्धा ठेवते. बरं बरं ठीक आहे. हो डॉक्टर, पुन्हा काही लागलं तर फोन करेन ना तुम्हाला. थँक्यू. आरोही, अरे बघ ना, 102च्या वर गेलाय तिचा ताप. पण सगळं अचानक कसं काय झालं? मगाशी रूम मध्ये तर व्यवस्थित. आपण हे सगळं नंतर बोलूया प्लीज. त्यांना मला आता खरंच खूप टेन्शन आलंय. तिच्या डोक्यावर सतत घड्या घालते तरी पण ताप उतरत नाहीये तिचा. तू डॉक्टरांना फोन केला होतास? हो, आता जस्ट केला होता. त्यांनी सांगितलं की औषध दे म्हणून. मी काही मदत करू? हो प्लीज. एक काम करतोस, तिच्या घड्याबद्दल, तोपर्यंत मी पटकन गोळी घेऊन येते. तन्मय, तन्मय प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नको. इथेच थांब माझ्या जवळ. सोडून जाऊ नको. गोळी द्यायची आहे तिला. नंदिनी, हे गोळी. उठ बघू 1 मिनिट. पटकन गोळी घ्या आणि पुन्हा झोप. ये. मला नकोय औषध. अरे मला औषध नकोय. तू इथे राहा माझ्या बरोबर. नंदिनी, अगं फक्त औषध घे आणि लगेच झोप. उठगलेस की नाही तू? उठ बघू. ये. हे हळू हळू हळू. थांब, जाऊ नको आरोही. प्लीज प्लीज मला सोडून नको जाऊ. तन्मय तू पण नको जाऊ. इथेच थांबा माझ्या जवळ.
नाही तर मी पुन्हा एकटी पडेन. मला एकटीला नाही राहायचं. माझी आई पण मला सोडून गेली. मी एकटीच होते. तर तुम्ही मला सोडून नका जाऊ प्लीज. नंदिनी तू आराम कर, मी इथेच आहे. कुठेही नाही जातो आहो तिथे झोप तू शांतपणे. प्लीज नका जाऊ. मी प्रॉमिस करते मी तुम्हाला त्रास नाही देणार. एक खरंच गुड गर्ल सारखी वागेन. तुम्ही इथेच थांबा. मला सोडून नका जाऊ.